नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे क्लास 10 चे सायन्स सी-बी-सी बोर्डचे यावेळेला चॅप्टर नंबर 1 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स हे आपण पुस्तकातील कंटेंटनुसार एक्सप्लेनेशन करणार आहोत मराठीत आणि सगळ्यांच्या सगळं व्यवस्थित आपण एक्सप्लेन करणार आहोत. व्हिडिओ सुरू करूयात. चला. चॅप्टर 1 केमिकल रिएक्शन्समध्ये अँड इक्वेशन्समध्ये आपण पाहिलं होतं, की मागच्या वेळेला एक व्हिडिओ बनवला होता, की केमिकल रिएक्शन झाल्यानंतर त्यांच्या स्टेटमध्ये चेंज होते, कलरमध्ये चेंज होते आणि टेम्परेचरमध्ये सुद्धा चेंज होतं. आणि त्यानंतर हेही पाहिलं होतं, की मॅग्नेशियम रिबॉन जो काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यावेळेला केमिकल रिएक्शन सेंटेन्स फॉर्ममध्ये झाल्यानंतर वर्ड इक्वेशन तयार करता येतं. वर्ड इक्वेशन झाल्यानंतर आपल्याला केमिकल इक्वेशन सुद्धा बनवता येतात. मग केमिकल इक्वेशनमध्ये बॅलन्स्ड इक्वेशन पण पाहिला होता आणि अनबॅलन्स्ड इक्वेशन सुद्धा पाहिला होता. या अनबॅलन्स्ड इक्वेशनलाच आपण स्केलेटल केमिकल इक्वेशन म्हणलेलं होतं. मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये झालेलं आहे. आता बघूयात बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनचे डेफिनेशन आणि त्यानंतर एखादा केमिकल इक्वेशन अनबॅलन्स्ड असेल तर बॅलन्स कसं करायचं या ॲक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, क्लास 9th मध्ये तुम्ही पाहिला होता, की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पाहिला होता, की ती काय म्हणते, की मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड इन अ केमिकल रिएक्शन. म्हणजे केमिकल रिएक्शनमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत किंवा ॲटम्स असतात, त्यांची मास जे आहे ते मास डिस्ट्रॉय पण करता येत नाही, क्रिएट पण करता येत नाही. इट मीन्स व्हॉट द टोटल मास ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन द प्रॉडक्ट ऑफ केमिकल रिएक्शन हॅज टू बी इक्वल टू द टोटल मास ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन द रिएक्टंट्स. म्हणजे काय? जे काही प्रॉडक्ट प्रॉडक्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला राइट साइडला असतो त्याला काय म्हणतात? प्रॉडक्ट अशी एरो असते. ओके. इकडे लेफ्ट साइडला असतो त्याला रिएक्टंट म्हणतात. राइट साइडला प्रॉडक्ट म्हणतो आपण. राइट साइडला रिएक्टंट. ते प्रॉडक्टमध्ये जेवढे काही एलिमेंट असतात ते एलिमेंटचे टोटल मास काढली आणि राइट साइडला जो काही लेफ्ट साइडला जे रिएक्टंट असतात ती सगळी त्याची सुद्धा टोटल मास काढली. त्या दोघांचा टोटल मास कसा असतो? इक्वल असतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर केमिकल रिएक्शनच्या रिएक्टंटच्या वेळी म्हणजे केमिकल रिएक्शन होण्याच्या अगोदर किंवा झाल्यानंतर सुद्धा ते जी काही नंबर ऑफ एटम्स असतात एलिमेंटचे ते सेम असतात. मग ही जर सेम नसेल तर त्याला अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणतात. स्केलेटल केमिकल इक्वेशन सुद्धा म्हणतात. मग अनबॅलन्स्ड असेल तर बॅलन्स्ड कसं करायचं आपण बघूयात. मग इथे एक इक्वेशन दिलेलं आहे. वर्ड इक्वेशन झिंक घेतलेला आहे. सल्फ्युरिक ॲसिड घेतल्यानंतर त्याचं झिंक सल्फेट होतं आणि हायड्रोजन तयार होत असतो. इकडे लेफ्ट हँड साइडला आपल्याला माहिती आहे रिएक्टंट, राइट हँड साइडला प्रॉडक्ट. चला मग पुढे जाऊयात. ओके. मग याच्यामध्ये हे की झिंक घेतलेलं आहे. हे केमिकल इक्वेशन घेतलेलं आहे. सल्फ्युरिक ॲसिड, झिंक, सल्फ्युरिक अँड हायड्रोजन घेतलेलं आहे. ओके. झिंक, सल्फेट आणि हायड्रोजन. ओके. याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होत असताना जी नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, ते नंबर ऑफ एलिमेंट्स मधील नंबर ऑफ एटम्स जे आहेत एलिमेंटमध्ये. आता एलिमेंट आणि एटम बघून घ्या. ही जी आहे झिंक ZnHSO म्हणजे झिंक, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन ही एलिमेंट्स आहेत. काय आहेत? एलिमेंट्स आहेत. ही एलिमेंट्स किती वेळा आलेला आहे त्याला नंबर ऑफ एटम्स म्हणतात. ओके. मग लेफ्ट हँड साइडचं थोडंसं बघूया. त्याला काय म्हणतो आपण? रिएक्टंट म्हणतो. झिंक जी आहे झिंक किती आलेला आहे? 1 आलेला आहे. हे आपल्याला माहिती आहे. हायड्रोजन किती आहे बघा 2 लिहिलेलं आहे इथं. राइट हँड साइडला इकडं कोपऱ्यात 2 लिहिलं तर त्याचाच एलिमेंटचा नंबर ऑफ एटॉम असतो. हायड्रोजन किती आहे? 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर सल्फर किती आहे? 4 आहे. त्यानंतर ऑक्सिजन किती आहे? 4 आहे इथं. 4 दिलेलं आहे. इथं आहे बघा इथं 4 दिलेलं आहे. मग आपण रिएक्टंटमध्ये चेक केला. आता चेक करूया आपण. हे मी पुसून घेतो आता थोडंसं. ठीक आहे. इथे चेक करूया तर राइट हँड साइडला म्हणजे प्रॉडक्टमध्ये सगळं सेम आहे का? झिंक जो आहे, Zn जो आहे तो किती आहे? 1 आहे. 1 लिहिलंय. ठीक आहे.
हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन 2 आहे. इथं सुद्धा 2 लिहिले आहे. ठीक आहे. त्यानंतर सल्फर किती आहे? सल्फर एकच आहे. 1 लिहिलेलं आहे, 1 लिहिलेलं आहे. ऑक्सिजन किती आहे? 4 आहे. तिथं नंबर ऑफ 4 दिलेला आहे. म्हणजे धिस इज अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. म्हणजे हे केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड आहे. अनबॅलन्स्ड कसे असेल तर ते अनबॅलन्स्ड असलेलं बॅलन्स कसं करायचं आपण चेक करूया. अनदर एक एक्झाम्पल घेऊया. तिथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे फेरस, हायड्रोजन, ऑक्सिजन, फेरस, ऑक्सिजन, हायड्रोजन. ओके. मग 3 एलिमेंट्स आहेत फेरस, हायड्रोजन, ऑक्सिजन. मग फेरस, हायड्रोजन, ऑक्सिजनमध्ये लेफ्ट हँड साइडला किती आहे, राइट हँड साइडला किती आहे चेक करूयात. इकडे बघा फेरस प्रत्येकाला पहिला स्टेप काय सांगतो, जेवढे काही कंपाउंड आहे, कंपाउंड म्हणतोय मी, केमिकल रिएक्शनमध्ये कंपाउंड जेवढे आहेत त्याला बॉक्स करायचा आहे. इथं बॉक्स केलंय. Hला नाही बरं का, कंपाउंड जेवढं आहे तेवढंच. H2Oला, FeO, Fe3O4ला आणि Hला. ठीक आहे. बॉक्स केला. बॉक्स केल्यानंतर ते सगळे लिस्टमध्ये लिहा. एलिमेंट लिस्टमध्ये लिहिला. रिएक्टंट किती आहेत ते लिहा. प्रॉडक्ट किती आहेत ते लिहायचं आहे. ओके. मग आपण लिहिलेलं आहे. मग फेरस किती आहे बघा, इकडे फेरस 1 आहे लिहिलंय. ठीक आहे. इकडे किती आहे? 3 आहे. 3 आहे. 3 लिहिलेलं आहे. हायड्रोजन किती आहे? 2 आहे. इकडे 2 आहे लेफ्ट हँड साइडला. इकडे किती आहे? इकडे सुद्धा 2 आहे. ठीक आहे. ऑक्सिजन किती आहे? 1 आहे. इकडे 1 आहे. इथं मात्र ऑक्सिजन किती आहे? 4 आहे. 4. ठीक आहे. मग आपण हे बॅलन्स कसं चेक करायचं? बॅलन्स कसं करायचं ते चेक करूयात आपण. ठीक आहे. जास्तीत जास्त वेळा कन्व्हिनियंट काय होतं, की बॅलन्स करण्यासाठी असा एलिमेंट हुडकायचा, की त्याच्यामध्ये नंबर ऑफ एटॉम्स जास्त असायला पाहिजे. मग इथे चेक केलात तर तुम्हाला कळेल, की फेरस इकडे लेफ्ट हँड साइडला इकडे चेक करूया पहिल्यांदा. ठीक आहे. तर मी पुसतो. इथे जर चेक केलात तर तुम्हाला लक्षात येईल, की कोणती एलिमेंटमध्ये कोणत्या एलिमेंटमध्ये नंबर ऑफ एटॉम जास्त आहे. इथं 4 दिसतोय बरोबर. म्हणजे ऑक्सिजन जो आहे हे नंबर ऑफ एलिमेंट जास्त आहे. मग इकडे ऑक्सिजन 4 असेल तर प्रॉडक्टमध्ये 4 आहे. ओके. आता रिएक्टंटमध्ये किती आहे? 1. इथं 4 असेल तर इथं 1 आहे. 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येतो? तर 4 ने. मग आता इथं फक्त O ला 4 ने मल्टिप्लाय करायचं नाही. तर पूर्ण कंपाउंडलाच मल्टिप्लाय करायचा 4 ने. जसं की इथे केलंय बघा. पूर्ण कंपाउंडला 4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. थोडंसं इथे प्रॉब्लेम येतोय. ओके. सॉरी फॉर दॅट. इथे 4 ने मल्टिप्लाय केलेला आहे. मग 4 ने मल्टिप्लाय केला तर हायड्रोजन आता किती होतो? हायड्रोजन बघा आता. ऑक्सिजन तर 4 झाला. इकडे 4 आहे, इकडे 4 आहे. हायड्रोजन किती झाला? इथं समोर 4 असेल आणि इथं खाली 2 असेल, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 जा 8 म्हणजे हायड्रोजन 8 झाला. म्हणजे रिएक्टंटमध्ये हायड्रोजन किती झाली? 8 आणि इकडे पण 8 पाहिजे, पण इथं किती आहे? 2 आहे. मग इथं 4 लिहिलं तर काही फरक पडत नाही. मग इथं लिहिलंय बघा. 4 लिहिलेलं आहे. ठीक आहे. इथं 4 लिहिलेलं आहे. ओके. इकडे सुद्धा 4 लिहिलं आहे. ओके. आता बघा चेक करूयात आपण. अ, हायड्रोजन किती आहे? इकडे 4 2 जा 8 आहे. इकडे सुद्धा 4 2 जा 8 हायड्रोजनचा विषय संपला. ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजन 4 आहे. इकडे सुद्धा 4 आहे. इथेही विषय संपला. फेरस किती आहे? 3 आहे. इथं मात्र एकच होता. मगाशीमध्ये बघा इथं एकच आहे फेरस. मग ह्याला 3 करण्यासाठी परत आपण 3 ने मल्टिप्लाय करायचा. इथं 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. असं ॲडजस्टमेंट करत इकडे किती आहे ते तेवढं चेक करायचं. रिएक्टंटमध्ये कमी पडलं तर रिएक्टंटमध्ये मल्टिप्लाय करायचा. प्रॉडक्टमध्ये कमी पडलं तर प्रॉडक्टमध्ये मल्टिप्लाय करायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जास्तीत जास्त जे नंबर ऑफ एटॉम्स असतात ते एलिमेंट आपण सिलेक्ट करायचा. अशा पद्धतीने फायनली आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन तयार केलेलं आहे. 3Fe प्लस 4H2O चे प्रॉडक्टमध्ये तयार झालंय Fe3O4 प्लस 4H2. ओके. ही जी मेथड आहे याला हिट अँड ट्रायल मेथड म्हणतात. या मेथडला हिट अँड ट्रायल मेथड म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आपण जे केमिकल इक्वेशन लिहितो त्या केमिकल इक्वेशनमध्ये जे काही एलिमेंट्स असतात, तर जे काही कंपाउंड तयार झाले, त्याची फिजिकल स्टेट काय आहे ते कसं ओळखायचं? त्यासाठी काही सिम्बॉलिक मेथड वापरलेल्या आहेत ते बघूयात आपण. तर बघा तुमचा जो कंपाउंड आहे गॅसियस असेल तर त्याला G वापरायचा. इथं आहे बघा G. मी रेड कलर घेतो थोडासा. ओके.
आणि लिक्विड असेल तर एल वापरायचा. इथं एल आहे आणि ॲक्वेयस असेल तर AQ, सॉलिड असेल तर एस. आता या तिन्ही गोष्टी माहिती आहेत. गॅसियस माहिती आहे, लिक्विड माहिती आहे आणि सॉलिड माहिती आहे. ॲक्वेयस म्हणजे काय? ॲक्वेयस म्हणजे सोल्युशन इन वॉटर. पाण्यामध्ये विरघळत असेल तर त्याला ॲक्वेयस म्हणायचा. बघा इथं फेरस जो आहे एस आहे. एस म्हणजे सॉलिड आहे. H2O कशामध्ये आहे? पाणी सुद्धा H2O म्हणतो आपण, पण इथं पाणी नाहीये. इथं गॅसच्या रूपात आहे म्हणजे गॅसियस फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर ही Fe3O4 कसा आहे? सॉलिडमध्ये आहे आणि 4H2 कसा आहे? गॅसियसमध्ये आहे. काही वेळेला रिएक्शन कंडिशन जी आहे कशी आहे ते पाहण्यासाठी सुद्धा टेम्परेचर जसे की टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट हे चेक करण्यासाठी एरोच्या वर म्हणजे एरोच्या अबोवला किंवा बिलोला ते मेन्शन करत असतात. जसे की ते सनलाईट यूज केलंय. सनलाईटच्या वेळेला क्लोरोफॉल सुद्धा यूज केलेला, क्लोरोफिल सुद्धा यूज केलेला आहे. मग अशा पद्धतीने आपण केमिकल इक्वेशन जे आहे अनबॅलन्स्ड असेल तर बॅलन्स्ड कसं करायचं या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग घेणार आहोत. व्हिडिओ लाईक एंड शेअर करायला नक्की विसरू नका. खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.